केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर येत आहेत। उत्तर महाराष्ट्राचा ते आढावा घेणार आहेत। मात्र या दौऱ्यातच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होणार का याची देखील आता उत्सुकता लागलेली आहे। भाजप पक्षप्रवेशावर फुली मारल्याचं एकनाथ खडसे माझा कट्टावर बोललेले होते आणि त्यावर प्रतिक्रिया देताना गणेशोत्सवानंतर निर्णय होईल असं फडणवीस म्हणाले होते। आता अमित शहा उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताना खडसेंबाबत नेमका काय निर्णय घेतात याचीच उत्सुकता आहे। अमित शहांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान एकनाथ खडसेंच्या बाबतीतला निर्णय निश्चित होणार का याचीच उत्सुकता सध्या आहे। नाशिक दौऱ्याचा एकंदरीतच आढावा सध्या घेतला जाण्याची शक्यता आहे। 25 सप्टेंबरला हा नाशिक दौरा अमित शहांचा असणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री अनेक लोकप्रतिनिधी या दौऱ्याच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे अमित शहांच्या या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यादरम्यानच एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने काही निर्णय होऊ शकतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर निर्णय होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना सांगितलेलं होतं। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मुकुल, नाशिक दौऱ्यादरम्यान अमित शहा एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने काही निश्चित निर्णय घेऊ शकतात का? काय नेमकी चर्चा सुरू आहे? गेल्या काही दिवसांमधली एकनाथ खडसे यांची वाटचाल आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं ते लक्षात घेता सध्या एकनाथ खडसे हे संभ्रमामध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही त्यांच्या संदर्भातला निर्णय घेऊ। मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि इतर सर्व नेते जळगावमध्ये आहेत। जनस्वराज्य यात्रा तिथे आहेत। त्या यात्रेला एकनाथ खडसे उपस्थित राहतात का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि आजच्या जळगावमधील घडामोडींवरच एकनाथ खडसे यांच्या बाबतचा पुढचा निर्णय हा भाजपमधनं घेतला जाईल अशी सध्या शक्यता आणि चर्चा व्यक्त केली जाते। 25 तारखेला अमित शहा नाशिकमध्ये आहेत। उत्तर महाराष्ट्रामधले सर्व आजी माजी मंत्री आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये 8 पैकी केवळ 2 जागा महायुतीला जिंकता आलेल्या होत्या। त्यामुळे सर्वच्या सर्व विधानसभा जागांवर महायुतीचा झेंडा फडकावा यासाठी ही रणनीती आखण्यासाठी बैठक आहे आणि निश्चितच त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या बाबतचा निर्णय हा घेतला जाणार आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।